नवरात्रोत्सव सगळ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये सगळे लोक साजरा करतायत। पुण्यामध्ये देखील या ठिकाणी मुंबई ठाण्यात तर नवरात्रोत्सव जोरात असतोच, पण पुण्यात देखील आपण पाहिलं नाना भानगिरे यांनी याचं आयोजन केलंय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गिरीश विश्वा म्हणून जे ड्रम वाजवणारे आहेत, ढोलक वादक जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे। आणि पुण्यात देखील गरबा आणि दांडिया मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपण पाहतो। ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे। जसं गोविंदा झाला, गणपती झाले, आता नवरात्रोत्सव आहे, पुढे दसरा दिवाळी आहे। खरं म्हणजे संस्कृती, सण, उत्सव, परंपरा वाढवण्याचं, जोपासण्याचं महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर आहे। म्हणजे महाराष्ट्रातली जनता जी आहे हे असे सण उत्सव साजरे करण्यामध्ये खूप देशामध्ये आघाडीवर असल्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र संस्कृती आणि सणांचं माहेरघर आहे। आणि म्हणून आज इथे पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गरबा दांडिया होतोय आणि सण उत्सव साजरे होतात। याबद्दल मी नाना भानगिरे त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व देवी भक्तांचं देखील मनापासून स्वागत करतो। सर, आज मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे, राज्यात जी आपत्ती आलेली आहे, काय केंद्र सरकारला खरं म्हणजे काल पण गृहमंत्री अमित शाह साहेबांना मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी निवेदन दिलं की आपल्याला या आपत्तीमध्ये, संकटामध्ये शेतकरी सापडले, त्यांना मदत केली पाहिजे। आणि आज मुख्यमंत्री स्वतः देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन महाराष्ट्राच्या वतीने दिलंय की या शेतकऱ्यांच्या, बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। बळीराजाच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे आणि ते पुसण्याचं काम सरकारने करणं आमची जबाबदारी आहे। राज्य सरकार तर पूर्ण मदत करणार नाही, या मदतीमध्ये कुठेही हात आकडता घेणार नाही। थोड्या अटी शर्ती ज्या आहेत थोड्या बाजूला ठेवायला लागल्या तरी त्या ठेवल्या जातील, अटी शर्ती शिथिल केल्या जातील, परंतु शेतकऱ्याचं झालेलं प्रचंड नुकसान जे आहे त्या नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार उभं राहील। आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, शेतकऱ्यांना नेहमी मदत केली आहे, शेतकऱ्यांच्या